हॅलो फ्रेंड्स, 7 मार्च 2024 यामधील प्रश्न क्रमांक 6 आपण एक्सप्लेन करणार आहे। हा प्रश्न क्रमांक 6 रिसीट अँड पेमेंटचा असतो। या रिसीट अँड पेमेंट अकाउंटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 आणि बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट तयार करायचे। हा प्रश्न 12 मार्काचा आहे, कंपल्सरी आहे। डॉक्टर दिनेश कोरेगावकर started practice of medical practitioner on 1 April 2019. He gives you the receipt and payment account for the year ended 31 March 2020 and the adjustment याच्यावरून आपल्याला प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट तयार करायचे। त्यासाठी डॉक्टर दिनेश कोरेगावकर यांचं रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिले फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020। डेबिट बाजू, क्रेडिट बाजू, रिसीट बाजू दिल्या, रिसीट बाजूचे आयटम, पेमेंट बाजूचे आयटम आणि त्याच्या खाली एक 5 ॲडजस्टमेंट दिल्यात। त्या ॲडजस्टमेंटमध्ये रिसिप्ट इन एरियर्स व्हिजिट 4000, डिस्पेन्सरी 1000, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये रेंट 1000, सॅलरी 2000, स्टॉक ऑफ ड्रग्ज 2000, डिप्रिसिएट फर्निचर 8% अँड इक्विपमेंट 1000, 40% ऑफ कन्व्हेन्स एक्सपेन्सेस आर फॉर डोमेस्टिक यूज, म्हणजे ड्रॉइंग्ज म्हणून याचा उपयोग केला जातो। असे 5 ॲडजस्टमेंट आहेत। या 5 ॲडजस्टमेंटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचे। सर्वसाधारण रिसीट बाजूचा इफेक्ट इन्कम बाजूला करायचा आहे आणि पेमेंट बाजूचा इफेक्ट सर्वसाधारण असेट बाजूला करायचा आहे। यामध्ये रिसीट बाजूला जे कॅश इंट्रोड्यूस्ड दिले 50,000, यामध्ये एक्झाम्पलमध्ये कॅपिटल फंड दिला नसल्यामुळं हा ओपनिंग कॅश बॅलन्स आहे। हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला कॅपिटल फंड म्हणून 50,000 घ्यायचा आहे। त्याच्यानंतर रिसीट बाजूला टू व्हिजिट फीज 20,000, व्हिजिट फीज रिसीट बाजूला आहे, इन्कमला व्हिजिट फीज 20,000। रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी इन्कम बाजूला घ्यायचं आहे 60,000, संडरी रिसिप्ट इन्कम बाजूला 10,000, पेमेंट बाजूला दिलं इथं फर्निचर असेटला येतं, इक्विपमेंट असेटला येतं, ड्रग 14,000 हा खर्च आहे, औषधाच्या संदर्भातला खर्च एक्सपेंडिचरला येणार, सॅलरी पगार एक्सपेंडिचरला, रेंट एक्सपेंडिचरला, कन्व्हेन्स एक्सपेंडिचरला, स्टेशनरी एक्सपेंडिचरला, इलेक्ट्रिकल चार्जेस एक्सपेंडिचरला, जर्नल एक्सपेंडिचरला, ड्रॉइंग्स हे 30,000 दिलेत। हे कॅपिटल फंडमधून वजा करायचे, जे आपण कॅपिटल फंड लॅबिलिटी बाजूला घेणार आहे 50,000, त्यातून हे ड्रॉइंग्स 30,000 वजा करायचे। बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे कॅश बॅलन्स 4,000, याचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ॲट बँक बॅलन्स करायचं आहे। आता याच्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे। रिसिप्ट इन एरियर्स व्हिजिट फी 4000 दिली। आता ही आउटस्टँडिंग एरियर्स म्हणजेच आउटस्टँडिंग व्हिजिट फीमध्ये ॲड करायचं आहे। दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला डिस्पेन्सरी 1000 आहे। हे सगळे आयटम रिसीट बाजूचे आहेत आणि रिसीट बाजूचे इफेक्ट इन्कमला येणार। त्यामध्ये व्हिजिट फी 20,000, त्यामध्ये आउटस्टँडिंग ॲड करायचं आहे, डिस्पेन्सरीमध्ये आउटस्टँडिंग ॲड करायचं आहे आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्याला असेटला करायचा आहे। 2 नंबरचे ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे दिले तर रेंट 1000 रुपये, सॅलरी 2000, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंटमध्ये 1000 ॲड करा, सॅलरीमध्ये 2000 ॲड करा। याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला। स्टॉक ऑफ ड्रग्ज एक्झाम्पलमध्ये जे ड्रग्ज दिलेत ते एक्सपेंडिचर बाजूला येतील, त्यातून स्टॉक ऑफ ड्रग्ज 2000 वजा करायचे। दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला स्टॉक ऑफ ड्रग्ज 2000, डिप्रिसिएट फर्निचर 8%, डिप्रिशिएशन वजा करायचं आहे। दुसरा इफेक्ट डिप्रिशिएशनचा एक्सपेंडिचर बाजूला, इक्विपमेंटचं 1000,
इथं कन्व्हेन्स एक्सपेन्सेस 40% डोमेस्टिक पर्पज दिले आहे. डोमेस्टिक पर्पज म्हणजे कुटुंबासाठी, याचा इफेक्ट ड्रॉइंग्ज म्हणून करायचा आहे. कन्व्हेन्समधून 40% ड्रॉइंग्ज वजा करायचं आहे. याचा दुसरा इफेक्ट कॅपिटल फंडमधून वजा. आणि अशा पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करून जो काय फरक येईल, इन्कमला फरक आला तर सरप्लस, एक्सपेंडिचरला फरक आला तर डिफिसिट, सरप्लस कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा आणि डिफिसिट आला तर लेस करायचा. या एक्झाम्पलमध्ये बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. असं हे प्रश्न क्रमांक 6 12 मार्काचं एक्झाम्पल कंपल्सरी आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार करताना रिसीट बाजूचा इफेक्ट इन्कमला होतो, पेमेंट बाजूचा इफेक्ट एक्सपेंडिचरला किंवा असेटला होतो आणि नंतर ते एक्झाम्पल टॅली करायचं आहे. धन्यवाद.